हाय नमस्कार बहिणीनो भावानो, ताजीनं आज नवीन माझ्या माग लावलंय या. काय म्हणते ते तुला भाकरी सुद्धा करायला येत नाही त्या कशामुळे म्हणत म्हणते ती तुम्हाला सांगते. हो का स्वयंपाक झाला आणि शेवटची भाकर उरली होती ती हो मी अशी केली. त्यात काय झालं ती मला अशी पचली नव्हती, मग त्यामध्ये पलटी करताना ती मोडली माझ्याकडनं. ती माझ्याकडे मोडली ती बघा त्याचा आकार असा झाला या. त्यामुळे मला म्हणते या तुला भाकरीच येत नाही त्या. येतच नाही ते तर काय तर म्हणायची काय गरज आहे. हा हे दिसते की डोळ्या पुढे आली असेल चूक. हा तेवढं येणार लगी लगी असले भाकरी करते ती काय. अहो कसले करायचे अजून आता ही काय वाईट आहे भाकर. ती एक चांगली तुम्ही खाली काय नाही त्या काय ही कसल्या भाकरी त्या तुम्हाला ना ती ऐकत घालती ना त्यामुळे सुस्त या. तुम्ही एक दिवशी मला काय दुसऱ्याच्या बाया भाकरी करत नाही ते काय. प्रत्येक जण काय आयतच घालतय काय. हा आयत काय काय आयत आणून देतोय ती करून घालणं होय ना म्हणायचं वरण आयत बरं आणलंय. होय होय तर अजून कसं असतं एक एक नको. आता भाकरी चपाती खाऊन एवढे दिवस कटाळा आलता म्हणून मकाचं दळून आणलं. आता भाकरी करायला सांगितलं केल्या बरं का. तर आता चालू झालंय असले केले आणि तसले केले. मी पण नुसती लक्ष देत कारण यांचं चालू असतं अशी केली आणि तशी केली. आता काय नवीनच करते वय. हा किती दिवस झाले मी स्वयंपाक करते आणि आता म्हणायला लागले ते मला तसं. भाकर तर हो की नीट करायला तर चांगली करा बारकी का असं ना डिझाईनच काढते त्याच्यावर नक्षात काढते काय बोलताय असलं काय ते याला केले खा वाटत नाही. भाकरी केली त्या तर भात कर म्हण नको म्हणलं भाकरी त्या खावा भाकरी पण थोडा असा म्हणते भात म्हणजे माणसाने तर राबवायच ठरवले माणसाला. मग आयता आणून दिलेलं त्याचा नेमच भात कर ग तेवढं ताट भरून खात असेल आणि त्यात पाणी ती बदललं की तिला मग सर्दी होती. मग सर्दी जाईस का ह्यांना पण माहित आहे तिचा मला पण माहित आहे कारण एवढा त्रास देते त्या पिरियड मध्ये ती आम्हाला ना बासच काय बोलूनच उपयोग नाही. कारण तिला एकदा सर्दी झाली की लयच अवघड आहे कारण तिला कप जे आहे ते असं बाहेर पडत नाही तर ती छातीमध्ये थांबल्यामुळं तिला त्रास होतो. म्हणून आम्ही तिची काळजी घ्यायला जातो आणि कुठं तर जातं बघा. आता बाहेर आहे का नेमकी आहे का कुठं गेली काय माहित कारण इथं तर कुठं दिसत आहे. हाक मारली मी कारण मला तांदूळ थोडं काढून ठेवायचं होतं ताट पाहिजे त्याच्यासाठी. तुम्ही तर थांबत होता या काय जागेला. आम्हाला काय माहित आहे आता आम्ही लहान होतो. आता आमची मम्मी पप्पाचं नाही ती आई बाप तर काय करायचं. तुमचे आई बाप सांगत नव्हते का तुम्हाला तुम्ही थांबत नव्हता की तुम्ही जात होता असं काय आम्हाला म्हणली नाही ती पहिले अशी कुठली तवा नाही बरं का. पहिलं लेकरांचं वेगळंच होतं मित्रांनो. मला त्या स्वतः सांगत होती आताची लेकरं जरा रडायला लागली तर आळ्यांच्या जीवाला चैन पडत नाही पण तसली लेकरं छोटी छोटी टाकून त्यांनी कष्ट किती कष्ट पहिलं केलंय बरं का. मला पण ते आता सांगितलं एवढं वाईट वाटायला लागलं कारण माणसाला वाटतं की कसं आहे आता एवढी आता आपण कसं मला माझ्या स्वतः सांगते कारण आता आई बारकी होती ना त्यावेळेस तिला मी रडू देत नव्हती. अशी स्वयंपाक करताना बसली आणि जर रडायला लागली तर मी चटकीनं तिला जाऊन घ्यायची. पण आता मला सांगत होत्या त्या टायमिंगला माझी 4 लेकरं होती म्हणजे माझाच नवरा त्यावेळेस लय लहान होता तर त्याची बहीण मोठी ती त्यांना सांभाळत होती. पण आम्हाला लेकरांकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नव्हता. एका झोळीत टाकायचं तेव्हा ती आम्ही कष्ट करायचं असल्याशिवाय सांगत एवढं भारी वाटतं पहिलं. पण त्यावेळेस लेकरं पण चांगली असतील पण आता जरा थोडी बदलली ती. पहिली लेकरं शांत होती पण आता जरा रागीट झाली ती मग हे नव्हतं असं बोलायला चालू असतं आमच्याकडं. कळलं कोणाला बोलले काय नाही आम्हाला कळतंय सगळं कोणाला बोलली कोणाला नाही. गावा कळतं मी बोलते तरी लक्ष तुमचं दुसरीकडेच होतं नाहीतर लगेच मध्ये काय तर बोलला असता इथं मध्ये बोलाय काय. आता तुझ्या मम्मीला विचार तू कशी होती ती. आमच्या आईनं सांगितले तुम्हाला जशी तुमची आई वडील नाही तर तुझ्या अण्णाला विचार. वडिलांना विचारा कारण अण्णाला माझी डिटेल माहितीये पण आमची मम्मी तर कुठं आहे त्यामुळं माहितच नाहीये. आणि खरंच बरं जे चांगलं असतं देव त्याला भेटतो बरं आल्या 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 आल्या. कसं आहे बरं का मित्रांनो चांगल्या माणसाला देव नेतो आणि तसंच झालंय बरं का. एवढं बघा मला पण वाटत होतं माझी मम्मी असा होती पण तिथनं कुठं तर मी आज सासरी आली. तिथं पण एक 2-3 वर्ष गेली नाही असा त्या पण आजारी पडल्या
आत्या पण देवा घरी गेल्या. वाटत होतं आईचं प्रेम तिथं नाही भेटलं तर मला इथं भेटल, पण लय ममता माय. सासूबाई म्हणल्या तेवढं राहणारच, पण मी कधी पण ही केलं नाही, कारण आजारी असल्यावर माणसाचं वातावरण वेगळंच राहतं. त्यामुळं वाईट वाटायचं बरं का. आत्यानं नीट व्हावा हीच अपेक्षा माझ्याकडनं होती. सारखं सतत वाटायचं नीट हो, पण आज काय म्हणते तसलं देवानं त्यांना नेलं आणि त्यांच्या पाठोपाठ मामा पण गेलं. बहुतेक कसं असतं, नवरा बायको कसं पण असू द्या, जोडपं असावं माणसानं बरं का. मस्त मुलं आहेत ती, बाळ आहे ती, त्यातनं पण नवरा बायकोची साथ पाहिजे बघा. शेवटपर्यंत नवरा बायको एकमेकांना असते ती, दुसरं कोण सुद्धा नसतं. मस्त आपली सगळी असते ती, पण कोण कोणाचं नसतं मित्रांनो नवरा बायको शिवाय. खरंच म्हणून सांगत असते ह्यांना सुद्धा, माझ्या संग भांडणं करत जाऊ नका, चांगलं राहत जावं. पण काय नाही, त्यांचं काय ऐकण्याची कपॅसिटी नसते. काय तर कशावरनं तरी भांडायचं आणि अजून काय म्हणणार, अगं मी भांडतो पण तुला तर कधी समजायचं म्हणून भांडायचं का असतं या. जाऊ दे कोणी का, आता त्यांची मर्जी. अरे तुला नीट करा येत असल्यावर कशाला बोलतोय माणूस. हाय नीट करायला नाही, इतक्या दिवस तुम्हीच केलं, तुम्हीच एवढा प्रपंच चालवला. आता कशाच काय परपंच केला कोणाट. हाय तर रुटीन हाय ना, का बंद पडलंय तुमचं कुठं नुसतं स्वयंपाक करते ती पण नीट येत नाही करायला. काय आज तसं झालंय, आज तसं झालंय. हा लागला काय सांगायला. काय ती म्हणते ती की फांदी बसायला काय कावळा बसायला फांदी तुटायला, म्हणून पण चुकाय राहिली तुमच्या नादात. कसं आहे माहितीये का, रोज तर नसते, रोज असलं तर मी व्यवस्थित करते, आणि आज काय झालं काय माहित. आणि त्यात नवीन दळून आणलंय चिकट पीठ आहे, आणि त्यात काय झालं, शिवरी जास्त तापली नसल्यामुळं आठवली काय काकत कोळसानं गावाला वळसा. आता ती काय अजून नवीनच म्हणाच आहे आपल्याच. होय. आता ह्यांच्या म्हणून मला काय आठवलं बरं का, काय झालं, काकेत कळसा गावाला असं म्हणजे स्वतः जवळच असतं बरं का, पण उडत सगळं इकडं. आणि एक मेन मुद्दा बरं का, माझ्याकडनं आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्याकडनं किंवा सासूकडनं आणि जास्त करून ह्यांच्याकडनं एवढं माझ्याकडनं म्हणजे मला म्हणते ती तुझ्या लक्षातच काय राहत नाही, तू कुठं काय वस्तू ठेवते तुझ्या लक्षात. आणि ती खराय बरं का, मी स्वतःहून माझ्याकडे काहीतरी एखादी वस्तू दिली तर मी मला ठेवायला देते ती, पण माझ्या लक्षातच राहत नाही ती कुठं ठेवली. आणि ज्या वेळेस ती मागतेली त्यावेळेस मला हुडकायला लागतं. ही माझी वाईट सवय बघा, एवढीच माझ्यात एक वाईट सवय आहे बरं का. कारण मी पण ती मान्य करते, कारण माझ्या लक्षातच राहत नाही ती कुठं ठेवली काय. आणि त्यात असं पण होत असेल की त्यांनी एकदम मागितल्यामुळे माझ्या लक्षात राहत नसेल आणि गडबडून गेल्याने होत असेल मी, म्हणून मला ती गावतच नाही. आता मी कबूल केलं की होय, ध्यान कुठं जात, ध्यान कुठे जातं म्हणजे खाताना तेवढं कसं विसरत नाही बाबा. आपल्या तोंडात घास चाललाय तेवढा, प्रत्येकाच्या तोंडातच जातो. लाईट जरी गेली तर मला वाटलं जातो का, तोंडात तर तुझ्या नाकात कानात जात असते. होय तुमचं जात असते, माझं जात नाही. तर उगा मला आडवं लावून नका. आज कामाला गेलत, तिथनं माघारी आले तर काहीतरी काम त्यांचं आहे, त्यामुळं आले तर माघारी. पण बघा की मला वाटलं येत नाही तर, पण आलं. आणि आज कसं माहितीये का, त्यांचं पोट दुखल्यामुळे त्यांचा जेव्हा फोन आला भरणीसाठी, तर आम्ही त्यांना त्या टायमिंगला सांगितलं ह्यांच्या पोटात जास्त दुखतं या. स्वतः मला बोलावं लागलं, पण मी म्हणलं बरं का त्यांना, त्यातनं पण जास्त त्रास होत असल्यामुळं त्यांना जड वस्तू काय उचलायला लावू नका, कॅरेट ते, त्यामुळं बॉक्स पॅकिंग असलं तर ह्यांना मी पाठवते. मग ती म्हणली तो बॉक्सच पॅकिंग आहे, आजच्या दिवसच जास्त लोड असल्यामुळं त्यांना बोलवलं होतं. मग गेलं तर पण थोडं जरा घरचं पण काम असतंय, काय तर अडचणी असते म्हणून आलं. तर आता झाले स्वयंपाक सगळा, भाजी पण बनवली, भात थोडा करायचा, मग जेवायचं. अजून शेळ्या दावणीला येत्या, बांधायच्या नाही त्या, आता सरळ मला नेऊन आपल्या रानात द्या, मी जरा हिंडवती. कारण आबाळ आले, वातावरण पावसाचं झालंय, शेळ्यांची पोटाला लय उपासमार होती, त्यामुळं मी घरचं आवरते पटकीनं जाऊन येते. फक्त मला नेहला ही करा, दुसऱ्या रानात जाऊन